भागवत एकादशी निमित्त माहिती. भागवत हा शब्द हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता मधून आलेला आहे आणि एकादशी चांद्र पंधरवड्याच्या 11व्या दिवसाला सूचित करते. भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे आणि असे मानले जाते की भागवत एकादशीचे व्रत आणि धार्मिक विधी केल्याने आध्यात्मिक ज्ञान आणि जन्म मृत्यू म्हणजेच चक्रातून मुक्ती मिळते. भागवत एकादशी वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. एकादशीला स्मार्त आणि भागवत असे 2 भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे 2 भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एकापाठोपाठ 2 एकादशीही असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते परंतु भागवत एकादशीला नाव नसते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशीचे नेमके महत्त्व काय याविषयी आपण या व्हिडिओत जाणून घेऊया. वारकरी संप्रदायामध्ये परंपरेने या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते असे पौराणिक कथेत म्हटले आहे. एकादशीचे महत्त्व. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तनी, पाशाकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा आणि आमलकी यांचा समावेश होतो. याशिवाय कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्नभक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.